हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आहे। छान असं सगळं घरातलं काम आवरलंय आणि म्हटलं चला आज ना मस्त तुम्हाला चकलीची रेसिपी दाखवू। आणि सगळ्या ताईंसाठी म्हणजे भरपूर ताईंचे कॉल मेसेजेस सुरू झाले होते की ताई तुम्ही उन्हाळ्याचे जे काही मागच्या वेळेस प्रोडक्ट विकले ते कधी सुरुवात करणार आहे। तर त्यांना आता सुरुवात झाली आहे। तर आज मी तुम्हाला चकली कशी करते ते पण दाखवते। तर चला आता बटाटा तर उकडलेला आहे आपला। उकडतानाचा व्हिडिओ काही घेतला नाही कारण की बटाटा 5 वाजताच उकडत टाकलेला होता तेव्हा थोडंसं अंधार होतं। तर चला मी आता तुम्हाला दाखवते। आपला छान असा बटाटा पण उकडला आहे, साबुदाणा पण रात्रीच भिजवलेला आहे आणि तुम्हाला 1 किलोचं पण माप मी सांगते। तर तुम्ही ते पण म्हणजे कोणाला जर घरामध्ये करायचं असले तर 1 किलो प्रमाणे पण करू शकता। तर इकडे आता आमचा बटाटा आहे ना उकडलेला होता। तर आमची बटाट्याची क्वांटिटी थोडीशी जास्त असते कारण की आम्ही ना एक खटी चकली करतो ना, त्यामुळे थोडीशी क्वांटिटी जास्त असते। तर इकडे 15 किलो बटाटा आणि 7 किलो साबुदाणा असं आमचं माप असतं, त्या मापानुसारच आम्ही करतो। तर बटाटा उकडल्यानंतर आहे ना इकडे एक ताई ठेवलेला आहे आम्ही मदतीसाठी। तर त्या आमच्या इथेच राहिला आहे, गल्लीमध्येच आहे। तर ते येत असतात आम्हाला मदतीला। तर त्यानं मला बटाटे सोलून देत होती आणि मी इकडे किसायला बसलेली होती। तर गरम गरम बटाटे पटकन सोलल्या पण जातात आणि किसल्या पण जातात। तर आज सकाळी सकाळी ना पाणी आलेलं होतं। तर आमच्याकडे ना 4:45 वाजताच पाणी येतं सकाळी। तर सगळी भांडी भरून ठेवलेली होती कारण की हे सगळे पदार्थ करायचे म्हटले की खूप जास्त पाणी लागतं आणि मला तर खूपच पाणी लागतं वापरण्यासाठी। कारण की जे काही चकलीचे कागद वगैरे असते ना ते धुण्यासाठी आणि चकलीचे भांडे थोडेसे चिकट वगैरे असतात ते धुण्यासाठी भरपूर पाणी लागतं। तर म्हणून मग मी सगळी भांडी भरून ठेवलेली होती। आणि इकडे ना बटाटा किसताना ना आपल्याला एक काळजी घ्यायची की बटाट्याच्या गाठी असतात ना छोट्या छोट्या त्या गेल्या नाही पाहिजे। म्हणजे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला बटाटा। ज्यावेळेस आपण फुलपात्र किंवा वाटी काही पण घेतो ना हातामध्ये घासण्यासाठी, तर तेव्हा जे फुलपात्राला लटकलेलं असतं साईडला, तर ते ना थोडंसं परत पुन्हा एकदा किसणीवर प्रेस करून घ्यायचं आहे। म्हणजे त्याला थोड्याशा गाठी वगैरे लटकलेल्या असतील तर त्या पण बारीक होऊन जातील। नाही तर मग काय होतं की जेव्हा आपण चकलीला पीठ एकत्र भिजवतो आणि ते सोऱ्यामध्ये घेतो ना, सोऱ्यामध्ये बटाटा अटकला की चकलीच दाबल्या जात नाही। हा माझा भरपूर वेळेचा अनुभव आहे की एखाद्या वेळेस माणसाकडून आहे ना चुकून थोडासा बटाटा राहिला जातो आणि तो आहे ना चुकून सोऱ्यामध्ये अटकतोच आणि नंतर मग चकली दाबायला खूप जास्त त्रास होतो। तर इकडे ना आम्ही सकाळी सकाळीच ह्या वस्तूंना सुरुवात करतो कारण की ना उन्हाच्या अगोदर या सगळ्या वस्तू झाल्या पाहिजे। नंतरचं ऊन आहे ना खूप कडक लागतं, त्यामुळे मग थोडंसं करायचं पण आहे ना आपला जो मूड असतो ना तो कमी होऊन जातो, जी एनर्जी असते ती कमी होते। त्यामुळे मग सकाळी सकाळी आहे ना लवकर उठतो आणि लवकरच तयारीला लागतो। तर उठल्या सकाळपासून पहिले बटाट्याचेच काम असतं। उकडायला एकदा बटाटे लावून दिले आणि मग नंतर बाकीचे कामे घरातले आवरले तरी चालतात। तर आज छान अशा हिरव्या मिरचीच्या चकल्या करायच्या होत्या कारण की एक दादांनी ना, ते आपले जुने कस्टमर आहे, त्यांनी हिरव्या मिरचीच्या चकलीची ऑर्डर दिली पण। म्हणून मग म्हटलं चला आज लाल तिखट मिरचीच्या तर भरपूर चकल्या झाल्या आपल्याकडे आता स्टॉकसाठी, तर आपण आता हिरव्या मिरचीच्या चकली करूया। म्हणून मग मी तुमच्यासोबत आजचा व्हिडिओ शेअर करते। तर आज छान अशा आपल्याला हिरव्या मिरचीच्या चकल्या करायच्या होत्या। चकली ना दिसायला खूप सोपी दिसते पण त्या मागचे कष्ट आहे ना खूप जास्त अवघड असतात। कारण की प्रत्येक एक बटाटा सोलायचा आहे, तो एक किसायचा आहे, यामध्ये जवळजवळ आमचे 2-2.5 तास जातात। कारण की प्रत्येक बटाटा सोलून किसणं अवघड असतं आणि गरम गरम बटाटा आहे ना हाताने किसल्यानंतर आहे ना तळहात पूर्ण लाल लाल होऊन जातो। त्यामुळे मग मी फुलपात्र घेतलेलं आहे म्हणजे मग हाताला पण थोडीशी काही विजा वगैरे होत नाही। कारण की ज्यावेळेस मी नवीन बटाटे किसायची ना त्यावेळेस आहे ना माझ्या हाताला ना पूर्ण लाल लाल असे फोड आलेले होते बारीक। त्यामुळे मग मी म्हटलं की नाही आपण आता फुलपात्रच घ्यायला पाहिजे कारण की आपल्या हाताचं पण आहे ना बटाट्यासोबत घर्षण होत असतं आणि मग आपली त्वचा पूर्ण नाजूक होऊन थोडेसे साल पण निघालेले होते माझ्या हाताचे। म्हणून मग मी आता स्वतः सेफ्टी बाळगते आणि त्यानुसारच मग करते। तर तुम्हीही काळजी घ्या, तुम्ही जर घरी चकली करत असाल तर तुम्ही नक्की काळजी घ्या।
तर आता इकडे आहे ना आईंची पण देवपूजा झालेली होती. आई तोपर्यंत माझं आवरेपर्यंत आहे ना आईंनीही देवपूजा करून घेतलेली होती इकडे. तर इकडे ना आता अर्धा किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या, त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर त्याची ना थोडीशी अशी गरमरीत असं दळून घेतलेलं होतं. तुम्हाला दिसत असेल थोडंसं बी ठेवलेलं होतं. इकडे अन्नासाठी पाणी ठेवलेलं होतं आणि आईच मीठ वगैरे टाकतात, तर आईंनी ना आईंचं माप हे ओंजळवर असतं हाताच्या, तसं तर मला काही कळत नाही, त्यामुळे त्या मला सांगत असतं की एवढी वाटी टाकायची असं. तर मी तुम्हाला आहे ना आत्ता म्हणजे 1 किलोचं पण प्रमाण सांगते, कारण की काही ताईंना घरामध्ये करायचे असतात. तर तुम्ही 1 किलो बटाटा आणि अर्धा किलो साबुदाणा असं प्रमाण घेऊ शकता. त्यानुसार आहे ना चकली खूप छान होईल. तर इथे पावशेरच मिरच्या घालायच्या होत्या, पण मी नेमके अर्धा किलो दळल्या. तर आता आईने छान अशी निम्मी हिरवी मिरची टाकली आहे. तर हिरव्या मिरचीच्या पण चकल्या ना खूप छान आणि टेस्टी लागतात, जसं की आपल्या लाल तिखटच्या लागतं ना तसंच. तर थोडंसं पाणी आपल्याला उकळून द्यायचं आहे इकडे. तर असं थोडंसं आहे ना 5 ते 10 मिनटं थोडंसं पाणी उकळून द्यायचं आहे, कारण की पाणी उकळल्यानंतर आहे ना त्याला टेस्ट आणि कलर खूपच सुंदर येतो. तर इकडे मी साबुदाणा पण उकळून घेतलेला होता. साबुदाणा रात्रीच भिजत टाकते आणि एक जण हलवायला आणि खालून गॅस थोडंसं मोठा केल्यानंतर मी इकडे साबुदाणा टाकलेला होता, कारण की मग छान असा साबुदाणा आपला शिजला पण पाहिजे आणि खाली पातेल्याला चिटकला पण नाही पाहिजे, अशा पद्धतीत आपल्याला साबुदाणा शिजवायचा असतो. तर तुम्ही बघू शकता इकडे ना आता मी साबुदाणा टाकून घेतला आणि त्यानंतर मग मी इकडे आता हलवायला लागलेली होती साबुदाणा, कारण की साबुदाणा आहे ना हा चिकट असतो आणि चिकट पदार्थ आहे ना पटकन पातेल्याला लागला जातो. त्यामुळे इथे ना मी आता साबुदाणा छान असा हलवून मिक्स करून घेत होते त्या पाण्यामध्ये. साबुदाणा तर त्या पाण्यात लगेच मिक्स झालेला होता आणि कलरही छान आलेला होता मस्त साबुदाण्याला, तुम्ही बघू शकता. आणि इकडे ना आता आई पण थोड्याशा हलवत होत्या, कारण की एकटीला एवढं हलवायचं म्हटलं की काही जमत नाही. तर बटाटे पण आपले किसून झालेले होते. तर साबुदाणा आहे ना थोडासा असा जास्त ट्रान्सपरंट नाही होऊन द्यायचा, कारण की मग चकलीमध्ये आपल्याला साबुदाणा पण दिसला पाहिजे. त्यामुळे ट्रान्सपरंट बटाटा म्हणजे साबुदाणा जास्त होऊन नाही द्यायचा आहे. त्यानंतर आता इकडे ना मी बटाटा किसलेला होता, तो थोडासा मोकळा करून आले बटाटा. आणि त्यानंतर इकडे परत थोडीशी जी आपली साबुदाणा खीर असते शिजण्यासाठी टाकलेली, तर तिला थोडंसं हलवून घेतलं, कारण की खाली लागायला नको म्हणून. गॅस मोठा होता ना त्यामुळे. तर रोज वेगवेगळे पदार्थ करावं लागतं. एक दिवस कीस, एक दिवस वेपर्स, एक दिवस आपल्या खिरीच्या पापड्या. तर सगळे प्रोडक्ट आपल्याकडे चालू झालेले आहे. तर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल ना तर वरती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकतात. तर आपल्याला इकडे ना अंदाजानुसारच पाणी ठेवायचं आहे. तर थोडंसं पाणी आम्ही गरम काढून घेतलेलं होतं मगमध्ये. तेच नंतर कमी वाटलं ना की आपल्याला वरून पाणी टाकता येतं, पण मग जर आपल्याला जास्त पाणी झालं ना तर ते काढून घेता येत नाही. त्यामुळे आपण पाण्याचा थोडासा अगोदरच अंदाज घ्यायचा आहे. तर तुम्ही जर 1 किलो साबुदाणा घेतला ना तर कमीत कमी त्याला 5 ग्लास पाणी घ्या, म्हणजे मग छान असा साबुदाणा फुगतो. आणि साबुदाणा आहे ना शक्यतो शिजवूनच घ्या. शिजवून घेतलेल्या साबुदाण्याची ना चकली खूप छान आणि टेस्टी आणि एकदम कुरकुरीत लागते. तर तुम्ही एकदा घेऊन ऑर्डर करून बघा, तुम्हाला ही नक्की आवडेल साबुदाणा ची चकली. तर एकच नंबर असते चकली, तुम्ही बघू शकता. तर आपली शिजवण्याची पद्धत वगैरे एकदमच छान आहे. तर पहिली ना अशी वाफवून घेतो आम्ही थोडासा बटाटा टाकून, पण पुन्हा म्हणजे मग चकली ना एकदम छान अशी खुसखुशीत आणि एकदम फुगण्यासाठी पण एकदम छान होते. तर मी तुम्हाला तळून पण दाखवेल चकली कशी झाली आहे काय. तर इकडे छान असा सगळा साबुदाण्यावर बटाटा पसरवून टाकला आहे आणि तो आता आपल्याला मिक्स करायचा आहे. तर तुम्हाला दिसत असेल खाली साबुदाणा पूर्ण छान असा शिजला होता आणि इकडे बटाटा वरून थोडंसं वाफदड पण ठेवली. त्यानंतर 5 मिनिटांनी लगेच हलवण्यासाठी घेतला, तर त्याची वाफदड आपली की लगेच हलवण्यासाठी घ्यायचं आहे. तर एक छोटा घोट्या आहे आमच्याकडे, तर घोट्याने छान अशी आपली खिशी कशी घेतो नागलीच्या पापडांची, तर त्याचप्रमाणे असं थोडं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा आपला साबुदाणा आणि बटाटा मिक्स झाला पाहिजे. तर हे मिक्स करण्यासाठी ना खूप एकजीव करावं लागतं, तेव्हाच ते मिक्स होतं.
तर भरपूर वेळ लागतो त्याला आणि ताकदही लागते. तर कोणताच म्हणजे जो बिझनेस असतो तो कष्टाशिवाय नसतो, त्यामुळे कष्ट केल्याशिवाय तर काही फळ भेटत नाही. म्हणून मग खूप जास्त कष्ट असतात प्रत्येक गोष्टीमागे. तर चकली करणं काही एवढं सोपं नसतं. तर होता म्हणजे प्रत्येकाच्या चकलीमध्ये फरक असतो. तर तुम्ही ना एकदा ही चकली घेऊन बघा, ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जे आपले जुने कस्टमर आहे ना त्यांनी तर अगोदरच ऑर्डर पण देऊन टाकल्या आहे. त्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांनी पहिली टेस्ट केलेली, त्यांना माहिती की चकलीची टेस्ट कशी असते, त्यामुळे त्यांनी तर ऑर्डर पण केली आहे. तुम्हालाही पाहिजे असेल तर तुम्ही वर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आता इकडे छान अशी ना मिक्स झालेला होता बटाटा. तर थोडंफार जिथे राहील ना तिथे आपल्याला करून घ्यायचं होता, कारण की एवढं मोठं गरम पातेलं असतं आणि साबुदाणाही गरम, बटाटाही गरम, त्यामुळे एवढ्या गरम वस्तू आहे ना आपल्याला हाताने मिक्स करणं काही शक्य नसतं. तर तुम्ही बघू शकता इकडे बटाटा आणि साबुदाणा छान असा मिक्स झालेला होता. तर आता इकडे आई आम्हाला आहे ना भरून देत होत्या सोऱ्यांमध्ये, आणि मी आणि त्या ताई ज्या आहे आमच्याकडे मदतीला येतात. तर आम्ही दोघी इकडे चकल्या करत होतो. आणि ह्या ज्या शेजारच्या माझ्या मागच्या साईडच्या खाटावर ज्या चकल्या दिसत आहे तुम्हाला, त्या आदल्या दिवशीच्या आहेत. तर त्या लाल तिखट घालून म्हणजे चिली फ्लेक्स घालून तयार केलेल्या होत्या. त्याही खूप टेस्टी आहे. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की त्या पण तळल्या होत्या. तर तळल्यावर खूप छान अशा मस्त फुलतात आणि खायलाही एकदम कुरकुरीत आणि छान लागतात. तर ज्या ताईंना जशी ऑर्डर पाहिजे त्यानुसार आपण करून देणार आहे. ज्यांना हिरव्या मिरचीची किंवा ज्यांना लाल तिखटची, तर सगळ्या म्हणजे लाल मिरचीची, लाल मिरची पावडर घालून जशी पाहिजे तशी ऑर्डर आपल्याकडे तयार करून भेटणार आहे. तर तुम्ही ना वर दिलेल्या नंबरवर हाय करायचं आहे, तुम्हाला सगळे डिटेल्स येऊन जाणार आहे. तर आपल्याकडे वेपर्स, कीस, सर्व प्रकारच्या म्हणजे खिरीच्या पापड्या ज्या आहे बटाटा घालून साध्या, तर तुम्हाला जशी ऑर्डर पाहिजे तशा देणार आहे आपण. तर इकडे आता आहे ना चकल्या तर भरपूर करायच्या होत्या अजून. ऊनही लवकर पडतं, आता ऊनही पडायला लागलेलं होतं. आता जवळपास आहे ना 9 9:30 झालेली होती, पण भरपूर उन्हाची ताप लागायला लागलेली होती. आणि इकडे आई आता आम्हाला दोघींनाही सोऱ्यामध्ये छान असं भरून देत होत्या आणि आम्ही दोघीही इकडे करत होतो. इकडे ना तुम्हाला दिसत असेल आपल्या चकल्या एकदम छान झालेल्या होत्या. म्हणजे अजून झालेल्या नव्हत्या, भरपूर करायच्या बाकी होत्या, पण मी शूट घेतलं. आणि त्यानंतर आई इकडे आता भरण्याचं काम करत होत्या, कारण की आईंना काही जास्त वेळ उभं राहू शकत नाही. त्यामुळे मग आम्ही त्यांना एक चेअर देतो बसण्यासाठी आणि मग ते आम्हाला भरून देत असतात रोज. म्हणजे मग पटपट उरकतं आणि पटकन होतं, जास्त ऊनही लागत नाही. म्हणून मग त्या भरून देतात आणि आम्ही पटपट करतो. आपल्याकडे वेपर्स, केस सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. फक्त तुम्ही वर दिलेल्या नंबरवर हायचा मेसेज टाकवायचा आहे. तुम्हाला सगळी लिस्ट येऊन जाईल, त्यानुसार तुम्ही ऑर्डर करायचे आहे. आणि तुम्हाला पुढची प्रोसेस मोबाईलवर हाय केल्यानंतर कळेल की कशा म्हणजे जे नवीन कस्टमर आहे त्यांना कळेल की कशी ऑर्डर कन्फर्म करायची, पेमेंट कुठे टाकायचे. तर तुम्हाला सगळं जेव्हा मेसेज करशाल त्यावेळेस कळेल. तर छान अशा इकडे आता आपल्या चकल्या झालेल्या होत्या 2:30 बाजा. तर चकल्या खूप सुंदर आणि मस्त दिसत होत्या. तर इकडे तुम्ही बघू शकतात, तर आपल्या लाल तिखट म्हणजे जे काही चिली फ्लेक्स वगैरे असतं ते घालून पण आपल्या छान अशा चकल्या इकडे तयार झालेल्या आहे. तुम्हाला मी इकडे दाखवले आहे आणि आता मी तुम्हाला सगळे प्रोडक्ट तळून पण दाखवते. तर वेपर्स आहे ना छोटा आहे, पण तळल्यानंतर एकदम मोठा होतो. तर तुम्ही बघा एकदम छोटा वेपर्स आहे, पण तळल्यानंतर किती मोठा होतो तुम्हाला दिसत असेल. तर एकदम छोटा जरी वेपर्स घेतला, तुम्ही बघू शकता, आता मी एक तुम्हाला तळून दाखवते. एकदम छोटा वेपर्स घेतला होता, तळून बघा किती मोठा झाला आहे तो. तर खूप छान होतात आणि तळल्यानंतर पण एकदम व्हाईट दिसतात. तर तेल थोडंसं कडक झालेलं म्हणून मग मी गॅस आहे ना थोडासा बारीक करून घेतला. त्यानंतर मग इकडे ना चकल्या पण तळून घेतला. तर तुम्हाला चकल्या पण कशा झाल्या आहे ते दाखवते. तर चकलीमधला साबुदाणा जो आहे तो एकदम छान असा टम्म फुगतो. तर तुम्ही बघू शकता, तर खूप सुंदर अशा आपल्या चकल्या झालेल्या आहे. त्यामुळे सगळ्या ताईंनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता साबुदाणा साबुदाणा चकली एकदमच सुंदर दिसते आणि खायला तर एकदमच कुरकुरीत अशी लागते. तर मला आहे ना तुम्हाला आज थोडंसं तळून दाखवायचं होतं
की कसं झालं आहे काय. तर मी सगळे प्रोडक्ट तुम्हाला तळून दाखवले, पण अजून काही कीस हिरव्या मिरचीच्या चकल्या काही लगेच सुकत नाही, त्याला 2 दिवसाचं ऊन तरी लागतं, त्यानंतरच ते सुकतं. तर कडक वाळवून मगच आपण वस्तू सर्व पॅकिंग करून देतो. आणि इकडे तुम्ही खीर पापडी पण बघू शकता, साबुदाणा खीर पापडी, ती पण एकदम छोटी, ती तळल्यानंतर आहे ना खूप मोठी होते, तुम्ही बघू शकता. तर एवढी मोठी पापडी आपली होती आणि खायला पण एकदम छान आणि टेस्टी लागते. अजिबात तेल पण दिसत नाही त्यामध्ये, तुम्हाला दिसत असेल तर टिश्यू पेपरची सुद्धा गरज पडत नाही, अगदी काहीच तेल येत नाही. तर तुम्ही बघू शकता इकडे ना सगळे वेफर चकल्या सगळं छान असं तळून झालेलं होतं. तर खूप छान मस्त तळलेलं होतं आणि एकदम कुरकुरीत पण झालेलं होतं. तर तुम्हाला प्रोडक्ट ऑर्डर करायचे असेल तर लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर द्यायची आहे. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.